तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो इथे खतरनाक विषय झालाय. 1 रुपया चिटकाय पाहिजे नव्हतं. त्याच्याकर मामा खोटे बोलतील का? एवढं वर्ष फेल आहे आमचं. बघा आपले मित्रमंडळी भेटलेले. शिर्डीवरून आलेलो आहे. नाव काय तुमचं? बाळू पावले. शिर्डी. मंडळी हाच तो मुलगा. इथून वहिनीला उचलून डायरेक्ट गडावून येणार. जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि खूप दिवसांनी तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आलो कारण गॅप भरपूर पडला. तर आज एक सडनली प्लॅन ठरला. आज संडे आपल्याला सुट्टी आहे. सडनली प्लॅन ठरला. आपण आज चाललो एक खास ठिकाणी म्हणजे जे महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत आहे जेजुरीचा खंडोबा, या ठिकाणी चाललो आहे आपण. आणि आजची जर्नी एकदम इंटरेस्टिंग होणार आहे. आजचा ब्लॉग कसा होतो तुम्ही कंटिन्यू बघत राहा. पूर्ण आम्ही जेजुरीचा नव्या गडाव आणि जुन्या गडाव हे दोन्ही गड करणार आहे आम्ही आज. आणि ब्लॉग असाच कंटिन्यू बघत राहा. आपला ब्लॉग आवडत असेल तर लाईक करत जावा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा सबस्क्राईब नक्की करा. तर चला निघूया आपण. मित्रांनो इथे खतरनाक विषय झालाय, माहिती तुम्हाला? आपल्यासोबत आलेले मित्र, इंट्रोडक्शन करून द्यायचं राहिलं. विकास भाकरे आपल्या ऑफिसचा मित्र आहे आणि आपल्यासोबत अजून वाकारे मामा सुद्धा आहे. तर विषय असा झालाय, आपला मित्र चाललाय, आम्ही थांबलो होतो पाणी प्यायला. इथं लॉन मध्ये आहे ना, तेवढ्यात माईक मध्ये मोठ्याने आवाज आला, वाजंत्री. काय म्हणणं मित्रा याच्याबद्दल? लाजतोय. हळूनी चला मोरगाव मध्ये थांबू आपण. चला मित्रांनो आलो मोरगाव मध्ये आलोय. आता मयूरेश्वर गणपतीचं दर्शन वगैरे घेऊन पटकीने आम्ही जेजुरीला जातो कारण उशीर पण भरपूर झालाय. तर चला दर्शन वगैरे
तुझं बघ बरं बघ चिटकव द्या. ते कशामुळे चिटकव मूर्तीचे पेढे व मोदक चिटकव फरक आहे काही म्हणजे ही वीस वगैरे मागायची काय आपलं काम होणार असेल तर बघा रेकॉर्डिंग टाकून नाव मोकळ्या इकडे इकडे दे, मी चिटकावतो. आपली बाटली भारी गेली बाटली तरी किती राहिली नाही 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 पहिलीच सांभाळत आहे ना दुसरी काय डबल होत नाही. पहिलीच सांभाळत आहे ठेवू ना. मित्रांनो तुम्हाला जर अष्टविनायक राईड करायची असेल तर इथं मॅप वगैरे दिला आहे बरं का मरेश्वर गणपतीकडे. प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी मॅप वगैरे असतो तुम्हाला. अष्टविनायक राईड कोणत्या गणपतीपासून स्टार्ट करायची हे सगळं सांगितले जाते इथून. आता इथं आला तुम्हाला आपला मोरगाव गणपती. इथून तुम्हाला सिद्धेटेक येणार. सिद्धेटेकून तुम्हाला नंतर रांजणगाव गणपती घ्यायचा. रांजणगाव नंतर तुमच्याकडे येतो ओझर आणि लेण्याद्री आणि मड आणि पाली हा रायगडमध्ये येतो गणपती. सगळ्यात लांब गणपती आहे तुम्हाला पुण्यापासून. मित्रा काय मागितलं गणपती बाप्पाकडे? मी ना मामा काय म्हणणं आहे काय मागितलं असेल? हा जे भेटत नाही ते मागितलं मी. का मनापासून मागितलं ना? हा मनापासून. नक्की हो बघा हा भेटल मग ते आपल्याला एक फक्त रुपया आपल्या चिटकला जॉब नाही मध्ये तिथं. सक्सेस व्हायचंय. नाही पण ते 1 रुपया नाही चिटकला तिथं. मामा काय म्हणणं आहे? ते 1 रुपया काय नाही चिटकला. मी वेगळं मागत होतो तुम्ही वेगळी अशा गेली देव कन्फ्युज झाला ना नेमकं याला द्यायचं काय. 1 रुपया चिटकाय पाहिजे नव्हतं त्याच्यात 20 गेली आता- म्हणजे एवढं वरचं घेतलं. मामा काय घेतात गोळ्या घेतात आता मित्रांनो झालं दर्शन वगैरे. आता डायरेक्ट जेजुरी जाऊन भेटू आपण. मामा नाही मामा वयस्कर मामा खोटे बोलतील का? हा? ते 1 रुपया चिटकत होता गणपतीच्या मागं तू चिटाकला नाही. एवढं वर्ष फेल आहे आमचं. एवढं वर्ष फेल आहे. हा बघा खोटं बोलला खरं बोल. खरं बोललो नाही. ठीक आहे बघू आपण पुढे बघू जेजुरीमध्ये. ठीक आहे चला भेटू पुढे. नमस्कार मित्रांनो पोचलो जेजुरीला आत्ता. आपल्याला नाही म्हणायचं जस्ट आत्ता पोचलो. डायरेक्ट वरती गाडी आणली. आम्हाला माहीत नव्हतं. मामाने रोड सांगितला आम्हाला आणि डायरेक्ट समोर आहे. आता बघू शकता आपल्याला दिसतोय. तर चला दर्शन वगैरे घेऊ. जुन्या गाड्या जायचं ना आपल्याला.
झाले दर्शन वगैरे झाले किंवा घरून देव आणले देव आणून काय ते तळी वगैरे उचलतात देव आपण वाटणी करून घेतो. बरोबर तळी उचलून आम्ही जातो. तळी उचलतो. मित्रांनो हे बघा इथं महासभाईचं मंदिर आहे. खंडेरायांची पहिली पत्नी त्यांचं इथं अस्तित्व इथं दिलं आहे तुम्हाला ते महासभा म्हणून. इथून आपण जाणार आहे बानुबाईच्या वाड्याकडे. बानुबाईच्या वाड्याकडे बघा हे बघा आपले मित्रमंडळी भेटलेले. शिर्डीवरून आलेलो आहे. नाव काय तुमचं? बाळू शिर्डीवर शिवम लोखंडे शिर्डीहून आलेला शिवा आईले देवी प्रतिष्ठान मंडळाचे आहे. गणेश का डायरेक्ट मंडळाचं नाव घ्या. आईल्या देवी प्रतिष्ठान मंडळ शिर्डी. हे इथून आपण मोरगावमध्ये आपली गाठ पडलेली आहे यांच्याशी. आपण जेजुरीमध्ये पण आपण पहिली परत भेट झाली आहे. मित्रांनो झालं दर्शन खूप आनंद झाला आम्हाला. चला आता बानुबाईच्या वाड्याकडे. बानुबाईच्या वाडे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही पण सबस्क्राईब करा. हां बस लाईक करा शेअर करा. चला मित्रांनो आता आपण आहे ना बानुबाईच्या वाड्याकडे जाऊ. तुम्हाला दाखवतो. मित्रांनो जसं गडावरून खाली येतं तुम्ही दोन्ही साईडून तुम्हाला मध्ये जेव्हा गडावरून खाली येतं ना त्यावेळेस तुम्हाला काही थोड्याच अंतरावर बानुबाईचा वाडा भेटतो. बानुबाई म्हणजे खंडेरायाची दुसरी पत्नी. खंडेरायाची दुसरी पत्नी म्हणजे जेव्हा खंडेरायांनी बानुबाईला पाहिलं होतं तेव्हा त्यांच्या मोहात पडले आणि त्यांच्याशी लग्न करून जेव्हा गडावर आले तेव्हा मग गडाच्या वरती नाही तर निम्म्या गडावरती बानुबाईचं वाडा होता. ते इथं मंदिर आहे बानुबाईचं. आणि या बानुबाईच्या बकऱ्या मी तुम्हाला दाखवतो बकरी वगैरे. या बानुबाईच्या बकऱ्या म्हणजे खंडेरायाच्या बकऱ्या आहे. पाहू शकता तुम्ही. चला आपण दर्शन घेऊ बानुबाईचं. इथे बानुबाईचं मंदिर आहे आतमध्ये. इथे दर्शन वगैरे घेऊ. चल मामाचं. मित्रांनो आत्ताच बानुबाईचं दर्शन वगैरे घेतलं बानुबाई देवीचं. नंतर इथूनच वरती जाताना आपल्याला दिसते आईल्या देवींचं स्मारक वगैरे. आणि असं म्हणतात भाऊ जेजुरीला येण्यामागचं कारण काय असतं. तुम्ही एकदा तरी जेजुरीला या. एकदा तरी जोडीने जेजुरीला यायलाच पाहिजे. ज्यावेळेस जो जोडीने येत नाही त्याने आशीर्वाद मागा की पुढच्या वेळेस नक्की जोडीने येऊ. आमच्या भावाने आशीर्वाद मागितलाय खंडेरायाला की पुढच्या वेळेस नक्की जोडीने येऊ असा आशीर्वाद पण दिला असं आम्ही पण मागितलं तुझ्याकडे. हां घेऊ नको पुढच्या वेळेस नक्की जोडीने येशील. चला तर चला मित्रांनो आता दर्शन वगैरे झालं. तुम्हाला तिथं संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ज्या भेट झाली ते ठिकाण दाखवतो मी. बघा ही कलाकाराची मित्रांनो जुन्या गडाकडे जायला निघालो. पार्किंगमध्ये गाड्या लावल्या. जे पाऊस चालू झाला आहे. पाऊण तास झालं पाऊस चालू. कसं जायचं आता थोडी वेळ वगैरे खाली भूक पण लागलेली.
हॉटेलमध्ये वेळ झाली. जे पाऊस चालू आहे अजून उघडायला मागवतो. जुन्या गाडावरती जाऊन खाली यायचं पुढं आम्हाला. तिकडून आम्हाला घरी जायचं. किती वाजतील आत्ता 3 वाजले. बघू चला तुम्हाला दाखवतो पाऊस. मित्रांनो आत्ता चाललो आम्ही जुन्या जेजुरीच्या गडावर. आमचा कार्यकर्ता कसा दमलेला आहे, खूप उंच आहे. तुम्हाला दाखवतो तिथे जायचं आपल्याला. जो जेजुरी देवस्थान जुना आणि नवागड तिथं दिसतो तुम्हाला, पाहू शकता. तिथून पण तुम्हाला रोड आहे डायरेक्ट. तिथून खूप लांब आहे म्हणून आम्ही खाली उतरून पायथ्याला गाडी लावून वरती आलो. हॅलो मी त्याला घे तुम्हाला फोन लावा सांगतो. तुम्ही काय म्हणा माझा फोन केलं पैसे मित्रांनो आता निमेपर्यंत आलोय आणि दमलाय हा भाऊ. तुम्ही सांगा हा एकटा चलत येतो तरी जमतोय. सांगा तुम्ही कमेंटमध्ये आला. सांगा सांगा. चल लगेच उठला ब्लॉक. हाच तो मुलगा बघा. हा मागल्या शर्टवाला नाही तसं ओळख येतो ना. सांगा हाच तो. ये भावा पुढे ये. सांग ब्लॉग मध्ये काय म्हणणं आहे तुझं. काय नाही बोल बोल बोल. जेवण केल्यामुळे चलवत नाही. जेवण केलं काय खाल्लं तू जेवण. भेळ खाल्ली फक्त मटकी भेळ खाल्ली ती सुद्धा अर्धी खाल्ली. एवढं दमलाय. आणि राजगडला जाणारा मुलगा आहे. राजगड चढणारा मुलगा आहे. आणि दुसऱ्या दिवशी तोरणा पण चढणार आहे. म्हणजे सलग 2 दिवसात 2 गड चढणारा मुलगा. पण चढलो. फक्त जुने पठार इथं थकलाय. सांगा तुम्ही मंडळी काय म्हणणं आहे. गाडीवर घेऊन हा तिथं तरी गाडीवर घेऊन गेलतो आपण. बरोबर. शिवनेरी पुरंदर चढलो नव्हतो. अबे शिवनेरीला मोठा नाही किल्ला भाऊ. पुरंदर पण चढलो होतो ना. पुरंदरला डायरेक्ट वरती गाडी जाते. तू सांग काय म्हणणं आहे. काय नाही आता काहीच नाही याच्यावर. नो कमेंट्स. नो कमेंट्स. हा ठीक आहे चला दाखवतो तुम्हाला यांचं चालणं. चला मित्रांनो आता दर्शन घेतलंय कडे पठारवरती. खंडोबाचं दर्शन वगैरे घेतलंय. बघा इकडे मंदिर आहे तुम्हाला दाखवतो मी. दर्शन घेतो दोघंजण. तोपर्यंत मी तुम्हाला मंदिर वगैरे दाखवतो. तिकडून आपण आलो आणि इकडून तुम्हाला नवीन गाड्यांना डायरेक्ट कडे पठार वगैरे यायचं असेल तर ह्या मार्गी डायरेक्ट मंदिरात येतो रस्ता. मंदिर ह्या साईडला आहे. इकडे मंदिर आहे दिसले तुम्हाला. आणि इकडून आपण डायरेक्ट पायथ्याला गाड्या लावून डायरेक्ट आपण ह्या मार्गे पण येऊ शकतो. जास्त एवढं हार्ड नाही आहे. पायऱ्या वगैरे आणि मस्त तुम्हाला इकडला व्ह्यू दाखवतो. हे बघा व्ह्यू. आणि हे पूर्ण डोंगराला ढग आहेत तिकडे. मस्त व्ह्यू आहे. हे बघा इथे बघा कचरा. अशा पर्यटन स्थानी एवढा कचरा करणं चुकीचं आहे.
दे भावा. मित्रांनो निम्मागड उतरलाय, वाजले 4:30 आणि ज्या कारणासाठी आपण याच्यावरती गडावरती आलतो कडेपठारवरती ते कारण आपण भावाला विचारतो. का भावा का आलतो आपण दर्शन घ्यायला आलो. आजपर्यंत कधी आलो आपण आलो. जसं जॉब करतो तसं तुला वर्षापासून म्हणतो मी जायचं तो काय योग येईना. आज आलो त्या निमित्त असं पण आलं जी घरातली व्यक्ती होती त्यांनी जो नवस केला तो पण फेडायला आलो. नवस म्हणजे असं होता की जी पुतणी होती माझी ती एक दिवस कडेपठारावर उतरताना तिच्या डोळ्यात कचरा गेला होता. ते डॉक्टरकडे गेलं, सगळं केलं, पण काही डोळा सलायचा राहत नव्हता. तर देवाला नवस केल्याच्यानंतर तो राहिला. मग आज फेडण्यासाठी खास आवर्जून आलो होतो. तर अशी आहे या खंडोबारायाची त्याच्यासाठी आम्ही कडेपठारवरती आलो होतो आणि एकदम मस्त वातावरण आहे कडेपठारवरती आणि गर्दी वगैरे काय नाही आहे, काहीच नाही आहे. ज्या नवीन गडावरती जेवढी गर्दी एवढी चिडचिड आहे तेवढी ह्या गडावरती काहीच नाही आहे. एकदम आरामात येऊ शकता, आरामात जाऊ शकता, पायऱ्यात चढायला उतरायला. कधी आले तरीही तुम्ही काही टेन्शन न घेता जितके वयस्कर माणसं घेऊन येतात ते पण कडेपठार चढतील. आणि दुसरं कारण म्हणजे जे लोक वरती जात नाही जुन्या कडेपठारावर त्याला कारण म्हणजे पायऱ्या जास्त आहे, अंतर लांब आहे. खालचा गड हा जवळ असल्यामुळे जास्तीत जास्त लोक त्या गडावर जातात. आणि दुसरं कारण म्हणजे वरती जर आलं तर ते जुनं ठाणं म्हणतात. हे म्हणजे आम्हालाही नाही माहिती, परंपरेनुसार ऐकत आलो तेच सांगतोय तुम्हाला की हे जे वरचं ठाणं आहे ते जुनं आहे. आणि टोटल पायऱ्या जर मोजल्या तर ते जुनागड ते नवीन गड हे दोन्ही मिळून टोटल 9 लाख पायऱ्या होतात. पण लोक असं म्हणतात जुन्या नवीन गडापर्यंत येतात आणि म्हणतात कशाचं 9 लाख पायऱ्या नसतील. पण जो खरंच चढतो वरती त्याला अनुभव येईल खरंच 9 लाख पायऱ्या आहे की नाही. एकदा स्वतः प्रत्यक्षात या चढागड मग तुम्हालाही अनुभव येईल आहे की नाही. त्याच्या ऐकण्यावरती जाऊ नका. तर स्वतःही देवाचं दर्शन घ्या तर तुम्हाला कळेल आहे की नाही. मित्रांनो स्वतः या कडेपठारवरती चढा आणि एकदा तरी लग्न झाल्यानंतर जेजुरीला आलेच पाहिजे. चला भेटू तुम्हाला आता उतरायचा प्रवास दाखवतो. आता आम्ही इथून डायरेक्ट जेवण करून घरी निघणार. चला. भावाचं स्वप्न पूर्ण झालं. पुढच्या वेळेस जोडीने येणार. आता आम्ही गाड्याच्या खाली उतरलो ना, आता परतीचा प्रवास. आता आम्ही डायरेक्ट घरी निघालो. बाबा झालं पुढच्या वेळेस जोडीने येणार. सांग ब्लॉगमध्ये पुढच्या वेळेस पण मी ब्लॉग घेणार जोडीने आले आणि इथून वहिनीला उचलून डायरेक्ट गडावून येणार. प्रॉमिस केले. तर चला भेटू आता. जेवण वगैरे करू कुठेतरी डायरेक्ट घरी. मित्रांनो आत्ता वाजले 5:30. आत्ताशी का आम्ही जेवण वगैरे करतोय. ते बघा आमचे हॉटेल मित्र जेवणात काय घेतलं मी तुम्हाला सांगतो. बोला सर. काय बोलू काय खाल्लं तुम्ही? काय मागवलंय सांगा ना तुम्ही पब्लिकला. आपण मागवलं प्लेन पनीर ओके सर आणि रोटी प्लेन रोटी. ओके. स्टार्टरमध्ये घेतलं पापड मसाला पापड. ओके. हां. आणि सॅलडमध्ये आलं आहे आपल्याला कांदा लिंबू. ओके ओके. मित्रांनो पोचलोय आता जस्ट 9 वाजले. आम्हाला खूप उशीर झाला आणि चला म्हणलं फ्रेश वगैरे झालो. आता ब्लॉग एंड करावा कारण शॉर्टकट झाला. सकाळी आम्ही ज्या रोडने गेलो येताना आम्ही दुसऱ्या रोडने आलो आणि त्या येताना 40 किलोमीटर जवळपास ऑफ रोड होता आणि चिखल वगैरे पाऊस पण भरपूर झालेला. त्याच्यामुळे आमची खूप हाल झाली. आम्ही आत्ता पोचलोय आणि ब्लॉग एंड करतोय मी. कारण आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, कमेंटद्वारे मला सांगा. आणि ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा सबस्क्राईब नक्की करा आणि ती शेजारची बेल आयकॉन दाबा कारण की जेणेकरून तुम्हाला आपले नवीन व्हिडिओ आलेले तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील.
तर अशाच भेटू आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.